याची प्रोसेस म्हणाल तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम उच्च प्रतीचे शेंगदाणे मार्केटमधनं घेतो आणि ते शेंगदाणे आपण त्याला घाणीमध्ये टाकले जातात. तर आपण आता हे अशा प्रकारे शेंगदाणे टाकतोय. याच्यामध्ये फक्त पाणी टाकलं जातं, कुठल्याही प्रकारचे केमिकल वगैरे किंवा दुसरा काही वापर केला जात नाही. पाणी टाकायचं कारण म्हणजे हे आपण बारीक करतो त्यावेळेस पावडर होते, पण पाणी टाकल्यानंतर त्याला ते एक बाइंडिंग मिळतं आणि लाकडी घाण्यावरती मग लाकडाच्या दोन्ही लाकडामध्ये प्रेशर पडून मग तेल तयार होतं. त्यामुळे त्याला पाणी कंपल्सरी टाकावं लागतं, थोड्या प्रमाणात पाणी टाकावं लागतं. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण तळेगाव दाभाडे येथे आलेलो आहोत आणि आज आपण शंकर शेळके या सरांना भेटणार आहोत. शंकर शेळके हे लाकडी घाण्यापासून तेल तयार करतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव शंकर शेळके. पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे येथे आपलं नॅचरल फूड बाजार लाकडी तेल घाण्याचं शॉप आहे. आम्ही अगोदर नैसर्गिक शेती करायचो. सुभाष पाळेकर सरांच्या तंत्राने झिरो बजेट नॅचरल फार्मिंग आपण करायचो. झिरो बजेट नॅचरल फार्मिंग करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. आमच्या लक्षात आलं की आपल्याला शरीरासाठी जसं नैसर्गिक अन्न गरजेचं आहे, त्याचबरोबर लाकडी घाण्याचं तेलही तितकंच गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये जे रिफाईंड तेल मिळतं त्याच्यामध्ये खूप प्रमाणात केमिकल्स, त्याचबरोबर पाम ऑइल, पेट्रोकेमिकल्स हे जास्त प्रमाणात असतात व ते आपल्या शरीरासाठी घातक आहे. जर आरोग्य जीवन पाहिजे तर मग तुम्हाला नैसर्गिक अन्न आणि लाकडी घाण्याचं तेल तर हे गरजेचं आहे. मग आम्ही त्यातनंच प्रेरणा घेऊन लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय सुरू करायचा विचार केला. 2017 पासून आम्ही लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय करत आहे. माझं शिक्षण 12वी आहे. सुरुवातीला घरामध्ये एवढा काही रिस्पॉन्स मिळाला नाही, पण त्याच्यानंतर त्याच्या आरोग्याचे महत्त्व कळालं. त्याच्यानंतर घरातल्यांनी या व्यवसायात चांगल्या प्रमाणात सपोर्ट केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या एका रिलेटिव्ह मध्ये एकाला कॅन्सर झाला आणि त्याचं रिझन आम्ही त्या ट्रीटमेंटमध्ये जवळून मी पाहिलं. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही तरी केमिकल फ्री किंवा शुद्ध अन्न खाल्लं पाहिजे, शुद्ध तेल खाल्लं पाहिजे. तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की ह्या तेलाचं महत्त्व किंवा शुद्ध अन्नाचं महत्त्व. मग त्याच्यानंतर आम्ही या व्यवसायाकडे जास्त वळालो. याची प्रोसेस म्हणाल तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम उच्च प्रतीचे शेंगदाणे मार्केटमधनं घेतो आणि ते शेंगदाणे आपण त्याला घाणीमध्ये टाकले जातात. हे जितक्या चांगल्या क्वालिटीचे शेंगदाणे असतील तेवढं तुम्हाला तेलाचं पर्सेंटेजही चांगलं येतं आणि तेलाची गुणवत्ता चांगली येते. तर आपण आता हे अशा प्रकारे शेंगदाणे टाकतोय. हा 20 किलो कॅपॅसिटीची मशीन आहे, तर आपण याच्यामध्ये 15 किलो शेंगदाणे टाकून घेतो. आता हे शेंगदाणे टाकल्यानंतर साधारण 5 मिनिटं त्याला बारीक व्हायला लागतात. बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ऍड करावं लागतं. जर पाणी ऍड नाही केलं तर शेंगदाणा बारीक होतो, पण त्याचा लगदा होत नाही किंवा त्याच्यावरती प्रेशर बसत नाही. पाणी ऍड केल्यानंतर पूर्णपणे त्याचं क्रश झाल्यानंतर पाणी ऍड करायचं. पाणी ऍड केल्यानंतर त्याचा प्रेशर बसून मग त्याचं तेल यायला चालू होतं. लाकडी तेल घाण्यावरती ज्यावेळेस तेल तयार होतं याच्यामध्ये एकदम तुम्ही प्रोसेस पाहाल ना तर हे 18 RPM ने फिरतं. त्यामुळे याच्यामध्ये हीट जनरेट होत नाही आणि हीट जनरेट न झाल्यामुळे याच्यातनं निघणारं जे तेल आहे याच्यामध्ये कमी दाबामुळे याच्यातील पोषण तत्व आणि याच्यातील जीवनसत्व तसेच टिकून राहतात आणि हे तेल पचण्यासाठी हलके असते. आम्लपित्त, गॅस, तक्रारी कमी करण्यासाठी मदतगार असते. या तेलातील नैसर्गिक घटकामुळे हाडे सांध्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरते. ते याच्यामध्ये फक्त पाणी टाकलं जातं, कुठल्याही प्रकारचे केमिकल वगैरे किंवा दुसरा काही वापर केला जात नाही. पाणी टाकायचं कारण म्हणजे हे आपण बारीक करतो त्यावेळेस पावडर होते, पण पाणी टाकल्यानंतर त्याला ते एक बाइंडिंग मिळतं आणि लाकडी घाण्यावरती मग लाकडाच्या दोन्ही लाकडामध्ये प्रेशर पडून मग तेल तयार होतं. त्यामुळे त्याला पाणी कंपल्सरी टाकावं लागतं, थोड्या प्रमाणात पाणी टाकावं लागतं. हे काढल्यानंतर
आपण हे अशा प्रकारे हे काढलेलं झालेलं तेल तर हे आपण इकडे टँक मध्ये स्टोअर करतो. याला 2 दिवसासाठी असंच ठेवून देतो. ते सेटल होतात. त्याच्यात जे काही छोटे छोटे कण आहे पार्टिकल्स आहेत ते खाली बसतात आणि त्याच्यानंतर आपण त्याला मग बॉटलिंग करतो आणि बॉटलमध्ये अशा प्रकारे आपण आपल्या ब्रँडनं पॅकिंग वगैरे करून ठेवतो. आम्ही नैसर्गिक शेती सुभाष पाळेकर सरांच्या तंत्राने करतो. 0 बजेट नॅचरल फार्मिंग आणि त्याच्यामध्ये आम्ही 30 गुंठ्यामध्ये 40 प्रकारचा भाजीपाला वगैरे केलेला. तर ते पाहण्यासाठी पाळेकर गुरुजी त्यांच्या बरोबर पूर्ण भारतातनं 700 ते 800 लोक आमच्याकडे ऍट अ टाइम आलेले. नाना पाटेकरांचं जे फार्म आहे खडकवासल्याचं तर ते त्यांना केमिकल फार्मिंग अगोदर व्हायची. ते केमिकल फार्मिंग वरनं नैसर्गिक फार्मिंग वरती शिफ्ट करायचं होतं. तर आम्ही 1 वर्ष पूर्ण ते केमिकल फार्मिंग टू नैसर्गिक फार्मिंग मध्ये शिफ्ट करण्यासाठी आम्ही तिथे जाऊन काम केलं. साधारण 50 ते 60 लिटर आपल्याला दिवसाला प्रोडक्शन होतं आणि हे प्रोडक्शन झालेले 50-60 लिटर 1-2 दिवसामध्ये आपल्याकडे ते सेल आउट होतं. याची सेल्फ लाईफ ही नॅचरली 6 महिन्याची असते. 6 महिन्यापर्यंत हे तेल टिकतं. कोविड नंतर हळूहळू लोक आरोग्याचा जास्त विचार करायला लागलेत आणि त्यांना लक्षात आले की रिफाईंड तेलामध्ये होणारे दुष्परिणाम आणि लाकडी तेल घाण्याचे फायदे त्यामुळे ग्राहकांचा ओघ वाढलाय. ग्राहक जास्त प्रमाणात येत आहेत. लाकडी घाण्याच्या तेलाबरोबरच आपल्याकडे ज्वारीचे पोहे, त्याचबरोबर आपल्याकडे जे कुठलंही केमिकल नसणारे शॅम्पूज आहेत, दंतमंजन आहे, काळी खारीक आहे, भीमसेनी कापूर, जडीबुटी जे केसांसाठी वापरलं जातं, त्याचबरोबर सेंदाव मीठ आहे, रॉक सॉल्ट हे पण आहे आपल्याकडे आणि त्याबरोबर सर्व प्रकारचे कडधान्य तांदूळ वगैरे आहेत. मिक्स नूडल्स आहेत जे मिलेटचे मिक्स नूडल्स आहेत. नाचणी आहे, राजगिरा आहे. त्याबरोबर आपल्याकडे जे महिला बचत गट बनवतात अशा प्रकारचं कुरडया पापड्या हे आहे. फुटाणे आहे, ब्राऊन शुगर पण आहे. सर्व प्रकारच्या डाळी आहेत की ज्या पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि कुठल्याही पॉलिश न केलेले आहेत. तेलामध्ये जर तुम्ही पाहाल तर सूर्यफूल, शेंगदाणा, करडई, खोबरं, एरंडेल तेल, तीळ तेल, जवस तेल, काळ्या तिळाचं तेल, बदाम तेल, मोहरी तेल या प्रकारे आहेत. आपल्याकडे 100% शुद्ध गीर गाईचं बिलोना मेथडनं तयार केलेलं तूप आहे. हे तूप दुधाचं दही आणि दह्यापासून लोणी करून तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे शुद्ध मध आहे. हे गोविंद नावाचा शेतकरी आहे की जो त्याच्या शेतामध्ये पेट्या लावून मध काढतो आणि त्याच्याकडनं आपल्याला हे मध येतं. काश्मीरवरनं केशर, मामरा बदाम, शिलाजीत, अक्रोड हे आपल्याला काश्मीरमधनं येतात. जाहीद नावाचे शेतकरी आहे की त्यांच्याकडं आपल्याला येतं. त्याचबरोबर साऊथवरनं कोकोनट शुगर येते. महिला बचत गट आपल्यासाठी मसाले तयार करतात. मसाले त्या प्रकारचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, मिरची पावडर, मालवणी मसाला. मामरा बदाम हा आपल्याला काश्मीरमधनं जाहीद नावाच्या शेतकऱ्याकडनं मामरा बदाम सुद्धा येतो. त्याचबरोबर आता हेल्थसाठी सगळ्यात गरजेचं मिलेट्स आता जास्त वापरले जातात. तर त्याप्रमाणे मिलेट्स व मिलेटचे पोहे ते सुद्धा आपल्याकडे आहेत. मखाना, शेवया, नूडल्स हे मिलेटचे नूडल्स, फॉक्सटेल मिलेट, पर्ल मिलेट, रागी मिलेट, लोकवाण गहू आणि खपली गव्हाच्या शेवया. जेवणानंतर क्यूब्स म्हणजे गुळाच्या छोटे छोटे क्यूब्स खाण्यासाठी त्या सुद्धा आहेत. ब्राऊन शुगर, गुळ पावडर. आपल्याकडे ड्रायफ्रूटमध्ये पंपकिन सीड्स, मिक्स सीड्स, कॅशो, मनुके, सनफ्लॉवर सीड्स, वॉटरमेलन सीड्स, धागा मिश्री पण आहे, गोंद कतिरा आहे. त्याचबरोबर चिया सीड्स, कलोंजी, सब्जा, डिंक, जवस, मोहरी, जिरे, बडीशोप, आवळा पावडर. याबरोबर आपल्याकडे लोणच्यामध्ये स्पेशल गावरान आंबा, मिरची, गोडा लिंबू, आंबट लिंबू. हळदीमध्ये आपल्याकडे 2 प्रकार आहेत. हळदीमध्ये हे जर तुम्ही बघाल ना, ही मेघालयाची स्पेशल लाकाडॉंग टर्मरिक पावडर की जिचा कर्क्युमिन पर्सेंटेज हा 8 ते 12% असतो, ती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे सेलम हळद आहे जे सोलापूर तिकडनं होते. सेलम हळद आहे. मोरिंगा पावडर आहे. बेसन आपण
इकडेच नैसर्गिक डाळीपासून स्वतः तयार करतो. बेसन आहेत. आपल्या फार्मचे आंबेमोहर तांदूळ, हा सिंगल पॉलिश आंबेमोहर तांदूळ आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर अनपॉलिश आंबेमोहर तांदूळ, हा कोलम आहे, खपली गहू आहे, इंद्रायणी सिंगल पॉलिश इंद्रायणी तांदूळ पण आहे आपल्याकडे. आणि हे टोटली नैसर्गिक आहे. कुठल्याही प्रकारचं खत केमिकल्स न वापरता तयार केलेले अन्न आहे. आपलं शॉप तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या जवळ पीटर इंग्लंडच्या अपोजिट आहे. तुम्ही www.naturalfoodbazaar.com वरती जाऊनही खरेदी करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप थ्रू आपल्याकडनं परचेस करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7387227455.